नमस्कार. सर्वात प्रथम मी आपले OS न्यूज चॅनलचे आभार मानतो की आपण मला सांगितले की आम्हाला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. तुमचं 7 नंबर प्रभाग व शिर्डी शहरासाठी काय व्हिजन आहे. तर सर्वात प्रथम मी श्री साईनाथ प्रभूंचे, श्री राजा वीरभद्र महाराजांचे आशीर्वाद घेऊन बोलतो. आज जी निवडणूक होतीये ही तब्बल 9 वर्षांनी होते. सर्वात प्रथम शिर्डी नगर पंचायतची आता शिर्डी नगर परिषद झालेली आहे. हा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ एक खूप मोठा कार्यकाळ होऊन गेला. यामध्ये अनेक गोष्टी घडल्या 9 वर्षात. त्यामध्ये नोटबंदी सारखा विषय असेल, त्यामध्ये कोविड सारखा विषय असेल, आर्थिक मंदी असेल, शहरात अनेक ठिकाणी काही दुर्दैवी घटना घडलेल्या असतील, संपूर्ण जगात काही गोष्टी घडत असतील त्या पण अतिशय दुर्दैवी आहे. अशा अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लोकांचं एक न्यू नॉर्मल, हे एक न्यू लाईफस्टाईल चालू झाली आफ्टर 21, आफ्टर कोविड. तर ह्या सगळ्या गोष्टीला बघत असताना आता 2 चेहरे आपल्या शहरात किंवा आपल्या समाजात आहेत. त्याला आपण नाव देऊ रील आणि रियल. हे जे 2 चेहरे आहेत रील आणि रिअलचे, याबाबत आपल्याला खूप काही गोष्टी सांगता येतील. रील जे क्रिएट केलं जातं, तुम्हाला एक ऍटमॉस्फिअर दाखवलं जातं की तुम्ही अशा ऍटमॉस्फिअरमध्ये राहतायत. त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन हा सर्वोत्तम भाग असतो. 100%तून प्रेझेंटेशनला 99% गुण दिला जात्या आणि 1% रिअलिटी असते. आणि रिअल मध्ये 99% खरं असतं आणि 1% खोटं असतं, अशी परिस्थिती आहे. आपल्या शहरात सुद्धा रील आणि रिअल सारखी परिस्थिती झालेली आहे. आपल्या शहराचा विकास झाला नाही असं मी कधीच म्हणणार नाही. आपल्या शहराचा विकास होत आहे आणि होत राहणार. या शहराचे आपले ज्येष्ठ नेते स्वर्गीय श्री हरिभाऊ शेळके पाटील, स्वर्गीय कैलासवासी श्री बाजीराव कोते पाटील, स्वर्गीय नानासाहेब जगताप पाटील, स्वर्गीय रावसाहेब पाटील गोंदकर, असे अनेक दिग्गज नेते, अनेक जणांचे मला नाव घेता येतील. अनेक जणांच्या बाबतीत मला खूप काही सांगता येईल. त्यानंतर आपण काळ बघितला, आपण माननीय कैलास बापू कोते पाटील यांचा काळ बघितला, नंतर आपण अभय शेळके पाटलांचा काळ बघितला, नंतर माननीय शिवाजी भाऊ गोंदकर पाटलांचा काळ बघितला. अनेक नेते झाले. त्यामध्ये अनेक असे विरोधातले पण नेते झाले, ज्यांनी अनेक गोष्टींसाठी सत्ताधाऱ्यांबरोबर लढले. थोडक्यात आम्ही सत्ताधारी होतो, त्याच्यामुळे आमच्याबरोबर पण ते लढले. त्यामध्ये भरपूर जे त्रिकोणसाठी लढले. काही जण कॉम्प्लेक्सच्या दुकानात पिंपळ रोडच्या मार्केट संदर्भात लढले, काही 16 गुंठ्या संदर्भात लढले. अनेक असे नेते होते की ज्यांनी ज्यांच्या त्या पद्धतीनं विरोध केला, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांची भावना मांडल्या. विरोध आमच्याशी होता कारण आम्ही सत्तेत होतो त्या टायमाला. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी म्हणून हे बोलतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना या जडणघडणीत अनेक गोष्टी मी पण बघितल्या. मला पण ह्या गोष्टीत सहभागी होण्याचा योग आला. आंदोलनाच्या मार्फत असेल किंवा विकास कामं झाले त्याचे अभिनंदन करण्याच्या मार्फत असेल. त्यानंतर संस्थांचे पण अनेक कार्यक्रम झाले. संस्थांमध्ये मोठा कार्यकाळ मी जो बघितला तो ससाणे साहेबांचा बघितला. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काय विकास कामं करता येतील शहरासाठी ते केले. त्यानंतर याच्यात काही डाऊट नाही, माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि माननीय सुजयदादा विखे पाटील हे तर निश्चित शहराचे आणि मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांच्याकडून तर नेहमीच या सर्व कामांना सकारात्मक भावना असते. परंतु अजून अशी भरपूर कामं आहेत की जे होणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण जेव्हा पुढे जातो आपल्याला एक बघणं गरजेचं आहे की ह्या शहरात आपल्याला काय केलं पाहिजे. शहर विकास म्हणजे निव्वळ रस्ता, पाणी, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा रस्ता साफ करणे, झाडणे, कचरा उचलणे, हे एक बेसिक गोष्टी झाल्या.
ह्या बेसिक गोष्टी ह्या शिर्डी नगर परिषदेने किंवा ह्या संपूर्ण देशात किंवा जगात जिथं जिथं टॅक्सेशन असलेले नगर परिषदा असतील, ग्रामपंचायत, त्यांना हे करणंच आहे, हे त्यांचं कर्तव्यच आहे. हे काय ते विशेष काम काही नाही, हे त्यांना बेसिक करणंच आहे. परंतु आता शहरातील नगरपालिका किंवा नगर परिषदा किंवा इतर शहरातल्या म्हणतोय मी, हे काय काम करतायत? कदाचित त्यांची इमारत आपल्यासारखी देखणी नसेल, कदाचित त्यांच्या ज्या कचऱ्याच्या गाड्या आहे आपल्याकडे 10 आणि त्यांच्याकडे कदाचित 5 असतील, परंतु त्यांच्याकडे अशा काही गोष्टी की ज्या आपल्याकडे नाहीये. त्या बाबतीत आपण खूप माग आहे. आणि आपण का माग आहे? कारण आपण संपूर्ण श्री साईबाबा संस्थांवर डिपेंड आहे. आपण जर बघितलं तर आपली शिर्डी नगरपालिका, आपले संस्थान नेहमी एक कोलॅबरेशननी काम करतं. ह्या कोलॅबरेशननी कामं होतात म्हणून आपले काही कामं आज एक्झिस्टिंग होत आहेत आणि किंवा आज ते रूपरेषाला, आज त्या पूर्णत्वाकडे गेलेले आहेत. परंतु तुम्ही त्याचे भरपूर गोष्टीचे मिसयूज पण झालेत. भरपूर गोष्टींना मिसयूज पद्धतीनं वापरल्या गेलं. या मिसयूज जे झालं त्यामुळे खूप नुकसान झाली शहराची. आता आपल्याला जे करायची विकास कामं जे करायचे त्यामध्ये सर्वात प्रथम आहे शिर्डी शहरातला रोजगार. शिर्डी शहरातला जो मुलगा, आता मी जेव्हा आता प्रचार अंतिम टप्प्यात आहे, उद्या प्रचाराचे सांगताय, उद्या शेवटचा दिवस आहे, तर मी अंतिम टप्प्यात बघतोय प्रचाराच्या. मी अनेक कुटुंबांमध्ये गेलो, अनेक धर्मांच्या, अनेक जाती पंथाच्या, अनेक नागरिकांच्या घरात गेलो, त्यांच्याशी त्यांचा संवाद साधला. त्यांच्यात आता एक वेगळं वातावरण मला दिसलं. आपण जे विकासाचे म्हणतो, विकासाची मांडी आली किंवा विकास असा असा नांदतोय इथं, असं करतोय, पण ही आपण चेहऱ्याची बाजू बघतो, आपण पाठीची बाजू बघितली नाही. पाठीची बाजू जर बघितली तर अतिशय एक वेगळा वर्ग आहे की तो पूर्णपणे वेगळा झालेला आहे आपल्यापासून. तो कदाचित त्याला असं झालेलं आहे की बाबा असं माझ्या बरोबर का होतंय, माझे पण 2 मुलं आहे, माझ्या पण मुलांना इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकायचंय, माझ्या पण मुलांना किमान स्टेट बोर्डमध्ये टाकायचंय, माझा पण मुलगा IPS MPSC UPSC केला पाहिजे, माझा पण मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, ग्रॅज्युएट झाला पाहिजे, त्याला पण संस्थांमध्ये नोकरी लागली पाहिजे, त्याला पण नगरपालिकेत नोकरी लागली पाहिजे. मला तर अशा काही घटना दिसल्या की चांगले चांगले शिकलेले मुलं हे आज BVG मध्ये एक बेसिक काम करतायत. ते कदाचित त्यांना नोकरी पाहिजे म्हणून ते करतायत, हे सरळ आहे. परंतु कधी कधी वाईट वाटतं की इतका टॉपर झाला आणि त्याला या मार्गाला जाण्याची गरज पडली, तर मग शिक्षणावरनं कदाचित त्याचा विश्वास उडू शकतो. अशी न होता आपल्याला मुलांना सर्वात प्रथम शिक्षणाकडे वळवायचंय. शिक्षणाकडे वळवत असताना आपल्याला त्यांना कशा पद्धतीनं ते चांगलं शिक्षण त्यांना भेटेल आणि आई वडिलांना पण त्यांचा भार एकदम शून्यवर आला पाहिजे, आई वडिलांचा भार, अशा पद्धतीने आपल्याला कसं करता येईल. त्यानंतर अनेक धर्माचे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अनेक धर्मांमध्ये, अनेक जातीमध्ये, म्हणजे मी असं विशेषतः कुठली गोष्ट बोलत नाही, परंतु एक प्रामुख्याने असं प्रत्येकाला जाणवलं की बा मला हे पाहिजे, मग त्याला हे दिलं मग मला का नाही, मला दिलं मग त्याला का नाही, अशा अनेक गोष्टी मला ह्या जाणवल्या. आणि ह्या गोष्टी जाणवत असताना एक गोष्ट लक्षात आली मुख्यतः की ह्या सर्व गोष्टींमध्ये एक सूत्र एक क्लिअर होतं की साईबाबाच्या कृपेने हे झालं पाहिजे आमचं. तर ही गोष्ट आपल्याला, मला निदर्शनात आली की सर्वांचं जे श्रद्धास्थान आहे ते ऑब्व्हियसली सगळ्यांना माहितीच आहे, ते आपले साईबाबाच आहे. सर्वांना बाबांवर विश्वास आहे. सर्वांची इच्छा आहे की बाबांनी माझं कल्याण करावं, बाबांनी जसं याचं केलं तसं माझंही व्हावं, अशा पद्धतीने एक भावना आहे. अनेक प्रश्न आहेत. आता आपण ह्याच प्रश्नांना शिक्षणापासून जर आपण रोजगाराकडे गेलं तर तोच परिस्थिती झालेली. रोजगार आपल्याकडे नाहीये, आपले मुलं हे बाहेर जात आहेत. आपल्याकडे एवढं मोठं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तिथं मी म्हणत नाही की बाहेरच्या नागरिकांनी पण इथे येऊन 100% रोजगार त्यांना पण मिळाला पाहिजे, त्यांची जी क्वालिटी आहे त्या पद्धतीने त्यांना पण काम भेटलं पाहिजे. पण पहिला भूमिपुत्राला आरक्षण पाहिजे, नोकरीत आरक्षण पाहिजे.
मी म्हणत नाही कोणता पंथाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, तो नाही. परंतु भूमिपुत्राला हे नोकरी पहिल्या प्राधान्याने भेटली पाहिजे. हा, भूमिपुत्र नाही म्हणला तर मग तुम्ही दुसऱ्याला द्या, आमची विरोध नाही. परंतु पहिली प्राधान्य हे भूमिपुत्रालाच दिलं पाहिजे, हा माझा मुख्य विषय राहील. त्यानंतर आपण जर गेलो व्यावसायिक दृष्ट्या, तर आपल्याकडं आज ह्या माझ्या वॉर्डामध्ये 1000 रूम, 500 रूम असे सुमारे 2000 रूम ह्या संस्थांच्याच आहेत. आणि इतर हॉटेलांचे मिळून कदाचित 1000-1200 रूम असतील. तुम्ही जर बघितलं की आज संस्थांच्या ज्या रूम्स आहे ह्या डोनर्स कडून झालेल्या आहेत. तसे जे इथं हॉटेल्स आहेत ते डोनर्स कडून नाही झालेले, ते हॉटेल्स हे स्वबळावर झालेले. लोकांनी कर्ज काढले, लोकांनी व्यवसायासाठी अनेक गोष्टी केल्या. महिलांनी, माझ्या बहिणींनी त्यांचं सोनं गहाण ठेवलं, ते गहाण ठेवून ते विकून, काहींनी काही आजूबाजूचं क्षेत्र विकलं, क्षेत्र विकून त्यांनी हॉटेल बांधलं. परंतु हॉटेलचं मेंटेनन्स आज निघाना अशी परिस्थिती निर्माण झाली. रेस्टॉरंटला पण सेम परिस्थिती आहे. रेस्टॉरंटला इतर ठिकाणावरून आपल्याला लोक आणायची गरज पडते. व्यवसायासाठी लोक टिकत नाही, धंदा नसल्यामुळं अशी परिस्थिती का वेटर सुद्धा थांबत नाही, कारण त्याला टिप भेटत नाही. त्याच्यामुळे तो काय म्हणतो, बाबा मला नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, संभाजीनगरमध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये मला चांगल्या पद्धतीनं टिप भेटते, मी इथं का थांबू. त्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत. यामुळे काय होतंय, मुलांना आपल्या ज्या तरुण पिढी शहरातील सर्व 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 तरुण पिढी, म्हणजे मी काय म्हणत नाही हॉटेलचा मालक, हॉटेलच्या मालकाबरोबर हॉटेलचा मॅनेजर जो आहे त्याच्या मुलाला पण हीच अडचण आहे. तर ही अडचणी जी आहे, आता यामुळे काय होतंय, मुलं व्यसनधीन होत आहेत, व्यसनाकडे वळत आहेत. हा जो व्यसन आहे ना, याचं मुळच हे की तुला रोजगार नाही, म्हणून त्याला त्याच्या आईवडिलांचं प्रेशर, त्याच्या बायकोचं प्रेशर, त्याच्या मुलांचं प्रेशर, आणि ह्या प्रेशरमुळे तो व्यसनाकडे जातोय. आणि व्यसनाकडे गेल्यामुळे तो काय होतोय, तो पूर्णपणे बर्बाद होतोय. आणि ह्या बर्बादीमध्ये काय होतंय, त्याला इतर गोष्टी सुचतायत की बाबा आपण मग जर असा करतोय तर आपण अशाच मार्गाने पैसे कमवू. त्याला मार्ग असा सुचतोय की जो योग्य नाही, त्याला चुकीचा मार्ग सुचतोय. आणि ह्या चुकीच्या मार्गाला जाऊन तो काहीतरी त्याच्या हातून दुष्कर्म होतंय, आणि त्या दुष्कर्मात त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद होतंय. त्याच्या आईवडिलांनी केलेली पुण्यही जाते, त्याच्या कुटुंबाचं जर चांगलं नाव असलं तर ते पण पुसलं जाते, आणि तो शेवटी एक क्रिमिनल म्हणून ओळखला जातोय. तर ही गोष्ट ही मला एक निदर्शनास आली. आता ह्या गोष्टींसाठी आपण मागे हॉटेल असोसिएशनचं मी मेंबर असताना आमचे विलास आबा कोते पाटील हे त्याचे अध्यक्ष होते. आम्ही एक समिती केली होती. त्यासाठी आम्ही अशी मागणी केली होती की संस्थांनी आता रूम बांधणं थांबवावं व आमचे हॉटेलच तुम्हाला घ्यावे, म्हणजे संस्थांनी आमचे हॉटेल घ्यावे. त्यामध्ये नामदार साहेबांनी पण इंटरेस्ट दाखवला होता. त्यांनी MTDC पण टीम बोलवली होती त्यासाठी वर्किंग कसं करता येईल आपल्याला. परंतु काही कारणास्तव माहिती नाही मला, त्यानंतर तो विषय का पुढे गेला नाही. 2011चा विषय आहे हा, 15 वर्ष झाले आता त्याला. त्याच्यानंतर तो पुढे गेला नाही. आम्ही नामदार साहेबांना आणि हॉटेल असोसिएशन परत आम्ही एकत्रित येऊन आम्ही हा विषय कसा मार्गी लावता येईल या संदर्भात 100% प्रयत्न करू. त्यानंतर आपण जेव्हा बघतात की शहरात 1-2 तास जरी पाऊस जर झाला तर संपूर्ण शहरात पाणी होऊन जातं. या भागात तर होतच होतं. तर ऍक्च्युली असं व्हायला नाही पाहिजे. आता डेव्हलपमेंट करते नगरपालिका, त्यांचे इंजिनियर्स त्याच्यावर काम करतायत, त्याचा पॉझिटिव्ह रिप्लाय पण येतोय, नो डाऊट. परंतु आपल्याला ही परिस्थिती व्हायला नकोय. कारण काय होतं, एखादं खड्डा असलं त्या पाण्यात तर लक्षात येत नाही, मग मोटरसायकलवाले यांचं ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण खूप वाढतं. आता नगर मनोहर रोडचे तर माननीय सुजयदादांनीच बोलायचं सोडलेले, तर आपल्यासारख्या नॉर्मल कार्यकर्त्यांनी तर बोलण्यात काही तथ्यच राहिलेलं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर तर बोलतच नाही. परंतु शहरातला जो सिटी रोड आहे, ज्याला आपण हॉटेल संस्कृती ते पोलीस स्टेशन, हा जो सिटी रोड आहे, या संदर्भात तरी आपण काहीतरी वेगळा निर्णय घेऊ शकतो असा माझा एक प्रण आहे. या रोडला एक शताब्दी रोड म्हणून आपण मी बघतोय. साईबाबांचं शताब्दी वर्ष झालेलं आहे, याला शताब्दी मार्ग म्हणून मी बघतोय. तर याला कशा पद्धतीनं आपल्याला नवीन करता येईल, थ्रूआउट नवीन करता येईल, कशा पद्धतीने याला फर्निचर देता येईल, याला कशा पद्धतीने एक ग्रँड एंट्रन्स, एक ग्रँड लुक,
एक वेगळ्या पद्धतीनं आपण कसं याचं डेकोरेशन करू शकतो, कशा पद्धतीने याला ग्रीनरी करू शकतो, कशा पद्धतीने याला क्रिस्टल क्लिअर करू शकतो, त्या पद्धतीनं मी याच्याकडे बघतोय. आणि ते होईल पण आपल्याला बाबांचा आशीर्वाद आहे. बाबा निश्चित आपल्या पाठीमागे उभे राहून आपल्याला आशीर्वाद देऊन निश्चित हे करून घेतील. यासाठी मला गावातल्यांचा, स्थानिकांचा पण मला हातभार लागेल, त्यांचं पण मला त्यांचं सहयोग लागेल, तरच मी हे काम करू शकतो. हे एक काम मी आता इन वर्किंग आहे. त्यानंतर अजून ह्या संदर्भात जर म्हणायचं झालं की जसं भोजनालय एक तिकडं, तसं भोजनालयाचे किंवा काही भाग, सपोज आपण जर वर्किंग केला की काही पार्ट 1000 जण जरी सपोज इथं जेवायची जर आपण व्यवस्था जर केली, 500 रूम मध्ये तशी आहे, तिची काय अडचण नाही, पण एक जेवायची व्यवस्था केली, जे इथले जे नॉर्मल लोक जे इथं पोट भरतात. मी भक्तांच्या बाबतीत भक्तांना त्यांची चॉईस आहे. भक्त प्रसादाला तर जाऊ शकतात किंवा रेस्टॉरंट्स मध्ये जाऊ शकतात, ती त्यांची चॉईस आहे. मी त्यांच्यासाठी बोलत नाही. हा विषय हा भक्तांसाठी विषय नाही. हा स्थानिक जे इथं रोजगार समजून घ्या, जे इथं काम करतात, छोटे मोठे काम करतात, जे रेस्टॉरंट मध्ये हॉटेल फडके मारतात, वेटर म्हणून काम करतात, कुणी रूम बॉय म्हणून काम करतात, असे अनेक जण आहेत. असे 1000 एक कर्मचारी आहेत. यांची जेवणाची सोय खूप खराब होऊन जाते. आणि ते शेवटी तुम्ही बघा, ते कोणाचं टेबल साफ करतात, तिथं साई भक्तच जेवलेला आहे, त्या साई भक्ताचाच टेबल ते साफ करतायत. ते काय कोणी दुसऱ्याचा टेबल साफ नाही करतायत. पण त्या लोकांची पण एक जेवणाची जर आपण जर काही परिस्थिती जर मदत करता, जसं रेस्टॉरंटवाल्यांचं जेवण आहेच, परंतु काही जर करता आलं तर यांच्यासाठी पण माझा प्रयत्न राहणार आहे. कारण ते लोक इथं काम करत नाहीये. रोज नवीन माणूस पाहिजे ती हॉटेल रेस्टॉरंटवाल्याला. आता मी स्वतः हॉटेलियर आहे, म्हणून मला त्याचा अनुभव आहे, म्हणून मी हे एक्सप्लेन करू शकतो. त्यानंतर ह्या वॉर्डात अजून एक ग्लोरी अशी आहे की शिर्डी सोसायटीची इमारत ह्या वॉर्डात आहे. शिर्डी सोसायटी हा एक मेन कणा आहे शिर्डी शहराचा. कारण ही सोसायटी स्वर्गीय हरिभाऊ शेळके पाटील, स्वर्गीय बाजीराव कोते पाटील, स्वर्गीय नानासाहेब जगताप पाटील, असे अनेक जणांचा याला हातभार लागलेला आहे. यांनी ही सोसायटी स्थापन केलेली आहे. या सोसायटीत अनेक जणांचे चेअरमन, अनेक जणांनी चेअरमन पद भूषवलेलं आहे. अशी मोठी सोसायटी आहे. ह्या सोसायटी मार्फत सुद्धा आता आमचे पण प्रतिनिधी त्या सोसायटीत आहे. याच्या मार्फत सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, कशा पद्धतीने त्याला AI टेक्नॉलॉजीकडे नेता येईल, त्या संदर्भात सुद्धा माझं व्हिजन आहे. मी आता सोसायटीचा मेंबर नाही, पण आमचे प्रतिनिधी तिथे आहे. मी त्यांना वारंवार सांगित असतो की आपण प्रशिक्षण घ्या. आता मागे अनेक रोग आले, ज्याच्यामध्ये अनेक गायींना त्यांचा जीव गमवायची वेळ आली. अनेक शेतकऱ्यांची 4-4, 5-5 लाखाची नुकसान झाली. ती नुकसान निव्वळ गायी गेल्याची, नंतर ते दुधाचं जर कॅल्क्युलेशन केलं ते अक्षरशः 4 टाइम झालं, म्हणजे 10-10, 20-20 लाखाची एका शेतकऱ्याची नुकसान झाली. तर ती नुकसान आपण बघितली पाहिजे. आपण त्या बाबतीत थोडं सिरियसली राहिलं पाहिजे की ह्या गोष्टी कशा पद्धतीने थांबत. आपल्याकडे लोक आहे ना एकदम नॉर्मली, हा आता ते त्याच्याकडे झालं म्हणून याच्याकडे झालं म्हणते, अरे बाबा तसं नसतं. तू तिथं जाय, त्याच्या दारात जाय, त्याच्या उंबऱ्यात जाय, त्याच्या गोठ्यात जाय, बघ त्याला काय अडचण आहे, तू त्याची अडचण कशी दूर करू शकतो. तुम्ही AC ऑफिसमध्ये राहून ही गोष्ट दूर नाही करू शकत. तुम्हाला फील्डवर जावं लागेल. तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहे, तुम्हाला शेतकऱ्याकडे जावं लागेल. शेतकऱ्याकडे जर गेले तर तुम्हाला तिची अडचण कळेल. आणि मला एक संधी काय भेटली की मला गणेश कारखान्याचा असेल किंवा शिर्डी सोसायटी असेल किंवा शिर्डी डेअरी असेल, महाबळेश्वर दूध संघ असेल, असे अनेक निवडणुकीला मला प्रचार करण्याचा योग येतो. एक प्रमुख पदाधिकारी असल्यामुळं, प्रमुख सभासद असल्यामुळं मला या सर्व गोष्टींचे मला निवडणुकीला सामोरे जाण्याची मला वेळ येते. त्याच्यामुळं मला हे प्रश्न माहिती असतात. पण हे प्रश्न जर सोडवायचे असेल तर मला सभागृहात जाणं हे पण तितकंच गरजेचं आहे. कारण सभागृहाच्या बाहेर राहून मी हे प्रश्न सोडू शकत नाही. सभागृहात जर गेलो तरच मी ह्या प्रश्नाला वाचा फोडू शकतो आणि तरच हे प्रश्न मी सोडू शकतो. त्यासाठी मी सभागृहात जाणं हे खरंच बंधनकारक आहे. त्यासाठी मी मतदार राजाला विनंती करेल की तुम्ही तुमचा आशीर्वाद दिलेला आहे, परंतु तो मतरूपी तुम्ही मतपेटीत टाका आणि माझ्या कब्बशी या चिन्हावर तुम्ही शिक्कामोर्तब करून मला मोठ्या प्रचंड मताधिक्याने विजय करा, ही मी तुम्हाला नम्र प्रार्थना करेल.
त्यानंतर अजून दुसरा याच्यात अजून एक पुढचा पार्ट असा आहे की आपण हे विकास काम करताना आपल्याला अजून एक लक्षात घ्यायचंय की हा जो भूमिपुत्र आहे शिर्डीचा, नगर मनमाड रोडचा, स्पेशली नगर मनमाड रोडचा, हा मोठा स्क्वेअर फीट वाला वर्ग नाहीये. कोणाची 5,000 स्क्वेअर फीट आहे, कोणाची 6,000 स्क्वेअर फीट आहे, कोणाची 1,000 स्क्वेअर फीट आहे, कोणाची 500 स्क्वेअर फीट आहे, असं क्षेत्र आहे. त्याच्या क्षेत्राला 1 इंचाचाही धक्का न लागता कशा पद्धतीनं तो सिक्युअर्ड ठेवून, त्याचं क्षेत्र सिक्युअर्ड ठेवून, त्याचा FSI सिक्युअर्ड ठेवून, त्याला FSI ला अजून कसं ऍड ऑन करता येईल आणि त्याला एक प्रॉपर बिल्डिंग बांधून आणि त्याचं व्यवसाय हा अबाधित ठेवून कशा पद्धतीनं आपल्याला त्याला पुढे नेता येईल त्या पद्धतीनं आपल्याला ते वर्किंग करायचे. त्यानंतर माझ्या प्रभागात रिक्षा संघटनेची खूप मोठी गर्दी आहे. ती 4 ते 5 मोठ्या रिक्षा संघटना आहेत. रिक्षा संघटना म्हणजे हा शहराचा एक काय म्हणणार आपण त्याला लोकल, एक जशी लोकल ट्रेन आहे मुंबईत तशी शिर्डी शहरात लोकल रिक्षा आहे. तिचा एक मोठा प्रभाव ह्या आपल्या शहरात आहे, आपल्या नगर रोड आहे. तर आपले रिक्षावाले सर्वात प्रथम खूप प्रामाणिक आहे. 100% नव्हे ते 100% प्रामाणिक आहे. आतापर्यंत गेल्या 20 वर्षापासून 2005 पासून मी यांना बघतोय. माझ्या समोर पण रिक्षा स्टँड होतं. आता ते रिक्षा स्टँड 500 रूमला शिफ्ट झालेलं आहे. काही रिक्षा स्टँड 1000 रूमला शिफ्ट झालेले आहे. काही विजू जगताप पाटील यांच्याकडे, विजू भाऊ जगताप पाटील यांच्याकडे शिफ्ट झालेलं आहे. असे 17 तिथं असे अनेक ठिकाणं आहेत तिथं हे रिक्षा स्टँड शिफ्ट झालेले आहेत. तर प्रत्येक ठिकाणी रिक्षाला कसा त्याला बऱ्यापैकी ट्रिप्स भेटतील दिवसात, त्या पद्धतीनं आपण वर्गवारी करायचा प्रयत्न करू की प्रत्येकाला आपला रोज भेटला पाहिजे. 500 रुपये जर सपोज अमितची रिक्षा आहे तर तिने पण 500 कमवले पाहिजे. जर इथं सपोज अनिलची रिक्षा आहे तर अनिलने पण 500 रुपये कमवले पाहिजे. अशा पद्धतीनं आपलं टार्गेट आहे. त्यानंतर त्यांची इन्शुरन्स, त्यांचे मेडिकल इन्शुरन्स सर्वात प्रथम, जर काही दुर्दैवी घटना जर घडली काही कारणास्तव तर त्याला मेडिकल इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. त्या संदर्भात पण मी काम करणार आहे. रिक्षावाल्यांवर मी नव्हे सर्वच शहरातले बऱ्यापैकी नेत्यांचं एक विशेष प्रेम आहे. माझंच नाही, सर्वांचंच आहे. कारण असं की ते नेहमी प्रत्येकासाठी अवेलेबल असतात. म्हणजे फोन केला की पहिला येणार तो रिक्षावाला आणि त्याच्या रिक्षा सहित येणार. तर त्यामुळे रिक्षावाल्यांचं हे नेहमी ह्या आपल्या शहरात एक वेगळं स्थान राहिलेलं आहे. परंतु मी बघितलं की गेल्या 2-3 महिन्यापूर्वी काही घटना शहरात दुर्दैवी घटना घडल्या. त्या घटनांमध्ये सर्वात पहिले टार्गेट केले गेले ते रिक्षावाले. त्यांचा त्याच्यात काही संबंध नसताना त्यांना टार्गेट केलं गेलं. त्यांच्या रिक्षा धर, त्यांना हे विचार, त्यांना ते विचार, तुझं हे काय, तुझं ते काय, तू कपडे घाल, तू बिल्लाच घाल, तू नंबरच प्लेट कर. तू नियम लावा, 100% लावा. नियमात पाहिजेलच, याच्यात दुमत नाही. परंतु तुम्ही शहर कशा पद्धतीनं चालतं, शहरात लोकसंख्या किती, तुम्ही समजून घ्या. शिर्डी शहर हे लोकलच्या भरोश्यावर रिक्षावाले नाही चालत, साईबाबांच्या भरोश्यावर रिक्षावाले चालतायत. तसं जर तुम्ही पुण्याला गेले तर ते लोकल्सवर रिक्षा चालताय, नाशिकमध्ये गेले तर लोकल्सवर रिक्षा चालतायत, संभाजीनगरला गेले तर लोकल्सवर रिक्षा चालतायत, कोपरगावला जरी गेले तर लोकल्सवर रिक्षा चालतायत. तसं इथं साई भक्तांवर रिक्षा चालतायत. तेव्हा त्यांचं जे पोट भरणार आहे ते साई भक्त जर आले तर भरणार आहे. तुमच्या भरोश्यावर लोकल शिर्डी जे 30-35 हजार लोक राहतात त्यांच्या भरोश्यावर रिक्षावाल्यांचे धंदे नाहीये. हे तुम्ही पहिले समजून घ्या त्यांची अडचण. त्याच्यामुळे त्यांना काही गोष्टीला बायपास करायचा ते प्रयत्न करतात आणि ते स्वाभाविक आहे. कुणी पण धंद्यात बायपास करून जर 2 रुपये त्याच्या खिशात येत आहेत तर तो प्रयत्न करतोच. त्याच्यात काही इट इज नॅचरल, ते काही विशेष नाही, नैसर्गिक या गोष्टी. परंतु त्या कशा पद्धतीनं आपल्याला इन कॅश करता येईल आपण त्यांना एक नियमोली ठरवून देऊ, एक डिझाईन देऊ त्यांना. ट्रॅफिक इन्स्पेक्टर आहेत इथं, ट्रॅफिक डिपार्टमेंट आपलं खूप सुंदर काम करतंय. त्यानंतर आपले पोलीस डिपार्टमेंट पण चांगलं काम करते. त्यांनी मागे झालेल्या घटनेमध्ये अतिशय तत्परता दाखवून त्वरित गुन्हेगारांना पकडलं. तर एक नेमोली ठरवून ट्रॅफिक डिपार्टमेंटनी त्या नेमोलीला कशा पद्धतीनं त्यांना अंमलात आणता येईल आणि त्यांचा विश्वास जिंकता येईल रिक्षावाल्यांचा. कारण काय झालंय, त्यांना भीती वाटते, अरे बापरे साहेब दिसले, चला इकडून घाला, चला तिकडून घाला, मग ती गडबड होऊन जाते त्यांची. मग ते अशी गडबड होऊन जाते. तर थोडं जरा त्यांच्या बाबतीत आपण सौम्य राहणं गरजेचं आहे. सौम्य म्हणजे मी म्हणत नाही की कायदा तोडून, कायदा धरूनच,
परंतु कायद्यात राहून कशा पद्धतीने त्यांना सहकार्य करता येईल आपण ते करू. हा झाला आपल्या रिक्षावाल्यांचा विषय. त्यानंतर सर्वात प्रथम शिर्डी शहरात ह्या रोडला आपल्या हॉकर झोन खूप मोठा आहे. हॉकर झोन मध्ये आपले प्रमुख 5-6 ठिकाण आहेत. त्यामध्ये 500 रूम आहे, त्यामध्ये 1000 रूम आहे, त्यामध्ये अनेक सत्रम आहेत, त्यामध्ये बस स्टँड आहे, त्यामध्ये नगरपालिकेची इमारत आहे, श्री साईबाबा संस्थांचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्यानंतर साईनगरचा पट्टा आहे, त्यानंतर रिंग रोडचा पट्टा आहे, दोन्ही रिंग रोड आहेत, त्यानंतर पिंपळाच्या खालचा एरिया असेल. असे अनेक ठिकाण आहेत जिथं बाजारसाठी लोक बसतात. महिला भगिनी खूप बाहेर लांब लांबून बाजाराचे त्यांच्या मेथीच्या जुड्या वगैरे अशा सगळ्या गोष्टी घेऊन येतात विकण्यासाठी, तर इतर गावातल्या. तर ह्या लोकांसाठी पण एक नेमूली आपण ठरवली पाहिजे की भाऊ तू इथं बसला तर तुला नगरपालिकेच्या अधिकाऱ्याचा सीओ जरी असला तरी तो तुला इथून हलवू शकत नाही, कारण तू त्या कायद्यात बसलेला आहे. त्या पद्धतीने आपण त्यांना नेमूली दिली पाहिजे की बुवा सीओ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक चार्ट करतोय की बुवा या अशा पद्धतीनं तुम्ही ह्या इतक्या स्क्वेअर फीट मध्ये तुम्ही गाडी लावा, तुमची अडचण नाही. आणि त्याचं एक प्रॉपर अप्रुव्हल, नगरपालिकेची एक प्रॉपर परवानगी. कारण काय होतं, हे पेरूवाले असतील, डाळिंबवाले असतील, मनुक्यावाले असतील, छोट्या मोठ्या पिपाण्या घेऊन पोरं विकणारे असतील, त्यानंतर इडली डोस्याची गाडी लावणारे असतील, वडापावची गाडी लावणारे असतील, पोळींची गाडी लावणारे असतील, त्यानंतर तुम्ही समजा टांगे लावणारे आपले सहकारी असतील, असे अनेक लोक आहेत. हे हॉकर झोन मध्ये असतात. या हॉकर झोन मध्ये यांची अडचण काय होती, मागून एक जण म्हणतो ए तू इथं लाव, मागून नगरपालिकेची गाडी एक गाडी उचल, त्यांचे मनुके घेऊन जातात. सपोज त्या पाटीत असतील 1000 रुपयाचे मनुके, त्या नगरपालिकेच्या दृष्टीने किंवा इतर लोकांच्या दृष्टीने ते 1000 रुपये शून्य आहे, परंतु त्याच्या दृष्टीने ते 1000 रुपयाचे त्याचे 1500 रुपये होणार आहे. ते 500 रुपये जे तो घरी जाऊन जाणार आहे आणि त्याच्यातच त्याचे पैशाचं त्याला किराणा घेणार, दूध घेणार, त्याच्या मुलाला तो खाऊ पिऊ घालणार. विचार करा, जर ते 1000 रुपये जर गेले तर ते 1000 रुपयाचे नुकसान, आणि त्या दिवशी नाही मिळालेले 500 रुपयामुळे त्याचे कुटुंब उपाशी राहणार ती गोष्ट. या अशा अनेक गोष्टी होऊन जातात. मग या गोष्टींमध्ये काय होतं, मग तो फ्रस्ट्रेट होतो. फ्रस्ट्रेट झाला की मग त्याची सगळी सीमा पार होऊन जाते. मग तो त्याचा कंट्रोल नाही राहत आणि मग तो चिडतो, मग त्याचा रोष व्यक्त करतो. मग तो रोष पुढाऱ्यांवर व्यक्त करतो, आमच्यासारख्या प्रतिनिधींवर व्यक्त करतो, नगरपालिकेच्या प्रशासनावर व्यक्त करतो. ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर यांना एक आपण शिस्त देऊ, यांना एक आपण नॉर्म्स देऊ, त्या बायलॉज मध्ये त्यांना बसू. आणि ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस काय मी जगावेगळी नाहीये. हे माझ्या सभागृहाला अधिकार आहे, मी हे विषय 100% घेणार आणि कशा पद्धतीनं हॉकर झोन मध्ये या सर्व लोकांना व्यवस्थितरित्या त्यांची एक रिस्पेक्ट ठेवून, नगरपालिकेचे नियमावली ठेवून, सीओनी दिलेली नियमावली पाळून, डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट कडून पण नियमावली ठरवून, म्हणजे ते मेन रोड मध्ये पण नको यायला, उद्या चालणाऱ्याला पण अडचण नको, गाडी चालवणाऱ्याला अडचण नको. अशा पद्धतीनं आपण त्यांची एक नियमावली ठरवून कशा पद्धतीनं त्यांना बसवता येईल त्या पद्धतीनं आपण ती वर्किंग करू आणि त्या पद्धतीनं आपण त्याला एक्झिक्युशन करायचा 100% मी प्रयत्न करीन. हे एक माझं ध्येय आहे. त्यानंतर आपण जर अजून ह्या भागात जर बघितलं की एक 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 वेगळी ग्लोरी ह्या भागाला एक ग्लोरी कोणती आहे की ह्या भागात बऱ्यापैकी फ्लॅट स्कीम पण चांगल्या आहेत. ह्या भागात रेसिडेन्शियल एरिया खूप चांगली आहे. ह्या भागात व्यावसायिक आणि व्यापारी आणि नोकरीवाले, त्यामध्ये संस्थान कर्मचारी असतील, असे अनेक जण आहेत. तर ह्या संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये मी बघितलंय की 598चा विषय अतिशय मुख्य विषय आहे. 598चा जो विषय आहे तो मी एक जनरल बोलत होतो की बाबा 598 झाले पाहिजे. पण मी जेव्हा त्या कुटुंबांना भेटलो, जेव्हा त्या कुटुंबांची माझं इंटरॅक्शन झालं, तेव्हा मला लक्षात आलं की हा खूप आयरनीचा विषय झालेला आहे. आणि अनेक लोक आहेत 598 मध्ये की जे येत्या 2-5 वर्षात कदाचित रिटायरमेंटला असतील, तर त्यांचं खूप मोठं कार्यकाळ, म्हणजे त्यांचे कदाचित लग्न पण नव्हते झाले तेव्हा ते नोकरीला लागले, लग्न झाले, पोरं बाळे झाले, आता पोरं बाळांचे लग्न झाले, ते त्यांच्या कामाला लागले, पण ते 598चा निकाल अजून काय लागला नाही. तर या संदर्भात पण मी आवाज उठवायचा 100% प्रयत्न करील. संस्थांचं सभागृह माझ्या हातात नाहीये अजून, परंतु माझे नेते माननीय नामदार
या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मी दालनात हा विषय 100% घेईल. कशा पद्धतीनं हा विषय मार्गी लावता येईल दादांना मी सांगेल. निश्चित दादा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी पण बोलतील त्या विषयावर. ते पण त्यांचं मत घेतीलच. ते पण त्या विषयासाठी पॉझिटिव्ह आहेच. ते पण त्यांच्या पद्धतीनं कसा पॉझिटिव्ह करायचा प्रयत्न करतील. ते पण होईलच. परंतु मी हा विषय निश्चित मार्गी लावायचा प्रयत्न करेल. हा विषय माझ्या सभागृहातला नाहीये, हा माझ्या सभागृहाच्या बाहेर आहे. परंतु कशा पद्धतीने मार्गी लावायचा प्रयत्न करता येईल ते मी 100% करेल. संस्थान कर्मचाऱ्यांचे पण अनेक विषय आहेत. कारण आता जे आपल्या शिर्डीत 2 मर्डर झाले दुर्दैवी, ते संस्थान कर्मचारीच होते. त्यांच्या ड्युटी टायमिंग्स ह्या ऑड आहेत. परंतु त्याच्यात काही दुसरा पर्याय निघू शकत नाही. ड्युटी टायमिंग हा चेंज होऊ शकत नाही. थोडाफार चेंजेस होऊ शकतील, परंतु मोठी चेंज होणार नाही. ती गोष्ट ही शाश्वत सत्य आहे. परंतु त्यांना कशा पद्धतीनं सिक्युरिटी देता येईल की त्या दरम्यान जाणाऱ्या ड्युटीला टायमिंगला त्या जे डार्क स्पॉट्स आहेत, ब्लॅक स्पॉट्स आहेत, त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण ट्रॅफिकवाले उभे करता येईल किंवा MSF जे आज राऊंड घेत आहे त्यांना कशा पद्धतीने तिथे राऊंड ठेवता येतील त्या पद्धतीनं आपण वर्किंग करू. म्हणजे जेणेकरून त्यांना सिक्युरिटी फील राहील. जो आपला पोलिसांचा लाल दिवा आहे हा तिथं फिरत राहील. जेणेकरून ज्या चुकीच्या जे विचार करणारे किंवा चुकीची दृष्टी ठेवणारे लोक आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत, ते लोक 100% तिथं फिरकणार सुद्धा नाही. अशा पद्धतीनं आपण त्यांना सिक्युरिटी देण्याचा प्रयत्न करू. असे अनेक विषय आहेत. श्री साईबाबांच्या कृपेने आपल्या शहराला अनेक हे लाभलेले आहेत. खूप चांगलं नशीब लाभलेलं आहे. आपल्या शहरात बाबा आहेत. बाबांमुळे आपल्या शहराला एक जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. अनेक ठिकाणी मी बघतो, मला अनेक देशांमध्ये जाण्याचा मी गेलेलो आहे. अनेक देशांमध्ये जाऊन दुबई असेल, लंडन असेल, अनेक देशांमध्ये मला जाण्याचा योग आलेला आहे. तिथं मला बाबांच्या मंदिरात जाण्याचा योग आलेला आहे. मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे की बाबाचे खूप मोठमोठे भक्त आहेत, निस्सीम भक्त आहेत, जे बाबाचं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नामस्मरण करतात, भजन संध्या घेतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते, म्हणजे मी तर म्हणून आपल्यापेक्षाही मोठे भक्त आहेत. ते खूप मोठे भक्त आहेत आणि त्या भक्तांना एक वेगळं आकर्षण आहे शिर्डीचं. ते मला बघायला भेटलं. आपल्या देशात पण अनेक ठिकाणी जिथं मला म्हणजे असं मी म्हणजे संपूर्ण देशात जाण्याचा मला योग आलेला आहे. 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, गंगासागर हे सर्व करण्याचा मला योग आलेला आहे. मी केलेले आहे. तिथंही मला अनेक ठिकाणी मी जेव्हा गेलेलो आहे तिथं मला बाबांचं मंदिर दिसलं किंवा बाबांचा आपल्या फोटो दिसला म्हणजे दिसला. असे अनेक ठिकाणी बाबा आहेत. त्याच्यामुळे बाबांची महंती ही संपूर्ण जगात आहे. त्यामुळे आपण जेव्हा मी सांगतो की मी शिर्डीवरून श्री साईबाबांच्या नगरीतून आलेलो आहे, तेव्हा माझं वेलकम एक वेगळ्या पद्धतीनं होतं. ओम साईराम म्हणूनच लोक मला ओळखतात आणि मला वेलकम करतात. असे अनेक मला अनुभव आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला बाबांना अजून कशा पद्धतीने जे निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करतायत तो कसा आपल्याला थांबवता येईल बाबांच्याच पद्धतीनं, श्रद्धा आणि सबुरीने. आपण कोणाशी वाद घालायचा नाही. तो आरे म्हणला म्हणून आपण कार्य म्हणायचं नाही. आपण त्याला ओम साईरामच म्हणायचं. जे बाबांचे 11 वचन आहे ते लोकांपर्यंत कसे पोचतील, आपल्या बाबांचं सही सच्चरित्र कसं लोकांपर्यंत पोचेल, बाबांचे जे 2 मुख्य शब्द आहेत श्रद्धा आणि सबुरी, ही कशा पद्धतीनं ठेवून आपण पुढे जाऊ हेच आपण लोकांना सांगायचं आहे. आपल्याला बाबांविषयी प्रसारवणारे निगेटिव्ह नेरेटिव्ह हे 100% स्टॉप करायचे आहेत. यासाठी पण आपण यासाठी आपण संपूर्ण गाव एक आहेच, एक होतो, एक आहे आणि एक राहणारच, आणि आपण ते करूच. आपण मध्यंतरी पाहिलं असेल, अनेक कुणी काही ना काही, कुणी पण असेल, कुणी पण काही बरळतं, कोणी वक्तव्य करतं बाबांविषयी, परंतु त्या वक्तव्याला कुणीच थारा दिला नाही. कधीही कुणीही त्या गोष्टीला मान्यता दिली नाही. बाबांना जर कुणी मोठा कोणताही धर्मगुरू असो, कोणत्याही पंथाचा असो, तो जर बाबाला बोलला का दुसऱ्या दिवशी 1 लाख भक्त आलेच शिर्डीत. अशीच परिस्थिती आजपर्यंत झालेली आहे. तेव्हा कुणीही बोलल्याने बाबाची महती कधीही कमी होणार नाही, कधीच होणार नाही. कुणी आलं म्हणून बाबाची महती वाढली आणि कुणी नाही आलं म्हणून कमी झाली असं कधी होणार नाही.
तेव्हा माझे बाबा हे संपूर्ण जगाचे होते आहे राहणार. त्याच्यामुळे मला खूप गर्व आहे. माझं शेळके पाटील कुटुंबीय या शहरात आहे, श्री साईबाबांच्या शहरात आहे आणि माझा जन्म हा शिर्डी शहरात बाबांच्या नगरीत झालेला आहे. आणि मला ह्या नगरीत आज तुम्ही मतदार बंधू भगिनींनो, मला तुमच्यामुळे शिर्डी नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये मला उभे राहण्याचा योग येतोय आणि योग आलाय. आणि मी आज अपक्ष उमेदवार म्हणून कब्बशी या चिन्हावर मी आज निवडणूक लढतोय. तर माझी शिर्डी शहरातील सर्व नागरिकांना शिर्डी शहरातील विशेषतः 7 नंबर प्रभागातील नागरिकांना माझी विनंती राहील की तुम्ही तुमचं अनमोल मत हे मला द्या. ह्या सर्व प्रश्नांना मला वाचा फोडण्यासाठी मला तुम्ही सभागृहात पाठवा, हीच मी तुमच्या चरणी विनंती करतो. व तुम्हाला मी विनंती करतो की येत्या 2 तारखेला कब्बशी या चिन्हावर या चिन्हासमोरील बटन दाबून मला शेळके अमित कैलासला प्रचंड बहुमताने विजयी करा व तुमचे सर्व काम मार्गी लावता येईल त्यासाठी मला संधी द्या व मला सभागृहात पाठवा, हीच तुमच्या चरणी मी विनंती करतो. धन्यवाद. ओम साईराम.